जे व्यक्तिमत्व विकास यावर आज मार्गदर्शन केलं ते खरंच मुलांसाठी खरंच उत्तम आहे. कारण आयुष्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही गरजेची आहे आणि जिद्द, चिकाटी, मेहनत ही कशा पद्धतीने करायची हे मुलांना आत्तापासून समजणं गरजेचं आहे. जर मुलांनी आत्तापासून ही जिद्द आता जीवनामध्ये आत्तापासून जर जिद्द त्यांनी बाळगली तरच त्यांचा विकास होणार आहे आणि तरच ती पुढे घडणार आहे. आणि घडण्यासाठी तुम्हाला मुलांना व्यक्तिमत्व विकास हे मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे. जर मुलांनी व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे जर त्यांना आता कळलं नाही तर ही मुलं आता पुढची पिढी ही मोबाईलमुळे खरंच बरबाद होणार आहे. आणि ते मोबाईलचा जो दुष्परिणाम आहे तोही मुलांना आताच कळला पाहिजे. जर हा मुलांना विकास आता कळला नाही तर ही मुलं पुढे घडताना त्यांचा खरंच विकास होणार नाही आहे. म्हणून व्यक्तिमत्व विकास हा त्यांना आता कळला, जर चांगल्या पद्धतीने कळला तर ही मुलं विकास त्यांचा होणार आहे. आणि यासाठी मुलांना तुम्ही जे सांगितलं की त्यांनी दैनंदिनी केली पाहिजे, आपलं वेळापत्रक केलं पाहिजे. मुलांनी दिवसामध्ये आपण काय करतोय, सकाळपासून रात्रीपर्यंत काय करणार आहोत याचं वेळापत्रक प्रत्येक मुलांनी केलं पाहिजे. जर मुलांनी वेळापत्रक केलं नाही तर मुलांना कळणार नाहीये की मी काय करतोय, मी कुठे कुठे वाया जातोय किंवा कुठे मी चांगल्या गोष्टी करतोय किंवा कुठे वाईट गोष्टी करतोय. जर मुलांनी वेळापत्रक केलं आणि त्या वेळापत्रकाचा जर पाठपुरावा घेतला, मी रात्री आपण तुम्ही सांगितलं तसं झोपताना मी काय काय दिवसभरामध्ये केलंय ते जर मुलांनी केलं आणि त्याचं स्मरण केलं तर मुलाला कळणार आहे की मी दिवसभरामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या केल्या, वाईट गोष्टी कोणत्या केल्या. आणि त्याचा मुलं चांगल्या प्रकारे फीडबॅक घेऊ शकतात आणि ती मुलं घडू शकतात. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास हे मुलांना गरजेचंच आहे. मॅडम, हे व्याख्यान प्रत्येक शाळांमध्ये होणं गरजेचं आहे का की अत्यंत आवश्यक आहे. कारण मुलांचा आता व्यक्तिमत्व विकास घडणं गरजेचं आहे. आणि यासाठी इतर शाळांना आपण आव्हान काय कराल, म्हणजे जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे ना? हो, जास्तीत जास्त सगळ्या शाळांमध्ये हे होणं गरजेचं आहे. जिथे लहान शाळा सुद्धा आहेत, म्हणजे जिथे पट सुद्धा कमी असेल, तुम्ही म्हणताय की 1 ते 5 जरी पट असला तरी त्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे की आपला व्यक्तिमत्व विकास कसा घडवायचा आहे, आपण कसं घडलं पाहिजे. हे जर मुलांना आता कळलं नाही तर मूल पुढे घडणार नाही.